तुमच्याकडे कुठलाही दागिना नसला ना तरी सुद्धा चालेल, पण आत्मविश्वासासारखा दागिना हा तुमच्याकडे असायलाच हवा. आणि बऱ्याचदा आपल्याला तो नाहीये असं जाणवतं. म्हणजे मी आज अभिनय क्षेत्रामध्ये गेले कित्येक वर्ष काम करते, पण हे सगळं जे चालू असतं ना ते आत्मविश्वासावर चालू असतं. आणि म्हणूनच हा आत्मविश्वास कसा टिकवायचा किंवा कसा मिळवायचा या संदर्भातली सगळी माहिती आज मी डॉक्टर अनुराधा हरकरेंकडून घेतलेली आहे. त्यांनी इतकं छान पद्धतीनं समजावून सांगितलंय. तुम्हाला ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. मनातलं हितगुज या रविवारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या बरोबर बोलतायत डॉक्टर अनुराधा हरकरे. खूप छान गप्पा रंगल्यात 2 एपिसोड. आता आजच्या एपिसोडचा विषय सुद्धा सगळ्यांना रिलेट होईल असा आहे की आत्मशक्ती कशी वाढवावी, आत्मविश्वास कसा वाढवावा. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांसाठी उपयोगी असा हा विषय आहे. पण त्याआधी तुम्ही काउन्सिलिंग करताना तुम्ही काही वर्कशॉप्स पण घेता, कार्यशाळा चालवता. कशा पद्धतीच्या तुमच्या कार्यशाळा आहेत आणि त्या का आहेत हे जरा माझ्या सबस्क्रायबर्सला सांगितलं तर बरं होईल. कारण मगाशी तुम्ही मला सांगत होता तेव्हा मला ते इतकं आवडलं आणि माझी करण्याची इच्छा आहे. म्हणजे मला खूप आवडेल करायला. वर्कशॉप्स म्हणजे मला जे स्वतःला नेहमी वाटत आलंय की हा विषय हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर काही विषय जे आपले खूप निगडीत आहेत ते म्हणजे आपले नातेसंबंध. मग ते घरी असतील, ऑफिसमध्ये असतील, तर त्या सगळ्यांकडनं आपल्याला अनेक अपेक्षा असतात, सगळ्या त्या आपल्या इंटरॅक्शन्स मधून. बरोबर. आणि त्या लोकांना पण आपल्याकडनं असतात. आणि मग त्या अपेक्षा आहेत का मागण्या आहेत, हा जो एक फरक आहे तो कुठेतरी गल्लत होते त्याच्यामध्ये. आणि मग ती अपेक्षा मागणीकडे गेली किंवा नाही पूर्ण झाली की त्रास होतो. बरोबर. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. एखाद्या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघता आलं पाहिजे. आणि ज्या कोर्सेस मी घेते, जे वर्कशॉप्स मी घेते, त्यामध्ये एक आहे REBTचा, ज्याला तो रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. जे थेरपी वगैरे म्हटलं की लोकांना वाटतं बापरे हे काय आहे असं. पण ऍक्च्युली हा विषय किंवा हा कोर्स असा आहे, हे असं आहे की तो सगळ्यांनी करावा. अच्छा. आणि माझ्यात पण, मी पण आधी म्हणजे जेव्हा सायकोलॉजीमध्ये नव्हते तेव्हा मलाही खूप गोष्टी अशा असायच्या की ज्याचा त्रास होतो आहे, ज्याच्यानी मला खूप म्हणजे अनेक वर्ष असं वाटलं की अरे आपण का बरं असं वागलो असं आता वाटतं. तर ते माझ्यात बदल मी खूप सारे REBT नंतर केलेत. अच्छा. म्हणजे मी कॉन्शियसली माझ्यावर असं ठरवलं की आता मला तेच लोक असतात, आता त्रास होत नाही. आधी मला खूप गिल्ट असायचं, बर्थलेस वाटायचं किंवा ते खूप पर्सनली मी घ्यायची. आता त्याच्यावर मला त्रास नाही होत. त्रास होत नाही म्हणजे जसं मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं, आनंद नाही होत, पण निगेटिव्हिटी जी आहे तिची तीव्रता खूप कमी आहे. बरोबर. आणि असली तरी एखाद दिवसच असते. आधी जे खूप दिवस चालायचं तर हे सगळं त्याचं ड्युरेशन, फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी सगळंच कमी झालं. तर माझे ते REBTचे वर्कशॉप्स मी घेते. बेसिक, कारण सगळ्या जनरल लोकांना बेसिक पुरेसं असतं. दुसरा असतो तो काउन्सिलिंग स्किल्सचा. तर काउन्सिलिंग स्किल्स हे पण एक असं आहे की ते आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. कारण मी काउन्सिलर म्हणून कदाचित एक प्रोफेशन माझं आहे. माझ्याकडे लोक काही विशिष्ट मुद्दे घेऊन येतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या शेजारच्या मुलाशी बोलता किंवा घरातल्यांशी बोलता, घरातली एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा काही तिला खूप यश मिळालं असेल, त्यांच्याशी आपण जे बोलतो, तर तेव्हाही काउन्सिलिंग स्किल्स जर आपल्याकडे असतील तर तुमचं कम्युनिकेशन नक्कीच चांगलं होऊ शकतं. म्हणजे मी एक उदाहरण देऊ शकेन की एखाद्याच्या लग्नामध्ये, म्हणजे आपण लग्नाच्या एपिसोडमध्ये घेऊ तेव्हा मी सांगणार होते हे की लग्न टिकवण्यासाठी सगळ्यांची मदत, म्हणजे सगळ्यांचे हातभार कसे असतात. तर एखादी जेव्हा शेजारची बाई म्हणते की अगं तुमच्या सोनेला फारच कमी दागिने केले, म्हणजे हा मुद्दा देखील कारण नसताना त्या बाईच्या डोक्यात येऊ शकतो किंवा हा पण मुद्दा भांडणाचा आहे असं त्या नव्याने येऊ शकतं. तर ह्या शेजारणीलाही लक्षात आलं पाहिजे की आपल्या अशा कमेंटनी हे नातं जोडतोय की तोडतोय. तर हे काउन्सिलिंग स्किल्स तुम्हाला शिकले ना तर दुसऱ्याला समजून घेणं, दुसऱ्याचं ऐकून घेणं, त्याचं नेमकं काय इश्यू आहे की ज्याच्यावर त्याला त्रास होतो आहे ते लक्षात येणं, ह्या बाबी लक्षात येतात. मग काउन्सिलिंग स्किल्स हे पण सगळ्यांनी करावे. आणि स्पेशली ज्यांचं सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, मग ते टीचर्स असतील, डॉक्टर असतील, नर्सेस, कोणी पण असतील, त्या सगळ्यांनी तर आवर्जून करावेत. क्या बात आहे. आणि हे REBT डेफिनेटली मला सुद्धा करायला आवडेल. आणि थँक्यू, याबद्दल खूप छान माहिती दिली आणि इतका छान तुम्ही उपक्रम राबवताय, तुम्ही अशा पद्धतीचे वर्कशॉप्स घेताय, खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. तर आजचा विषय आहे आत्मशक्ती कशी वाढवायची. बऱ्याचदा खूप टॅलेंट असतं
आपल्याला खूप काही येत असतं, आपलं शिक्षण खूप झालेलं असतं, पण केवळ आत्मविश्वासाचा अभाव, आणि त्यामुळे आपल्याला आयुष्यात जेवढं आपण अचीव करू शकणार असतो तेवढं करू शकत नाही. आणि हा आत्मविश्वास का गेलाय, किंवा होता आणि नाहीये, किंवा आधीपासूनच नाहीये, तर ह्याची काय कारणं असू शकतात? तर ती कारणं आधी आपण समजून घेऊया. वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्फिडन्स जाण्याचे जे प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊया. त्याबद्दल आधी आपण डिस्कस करूया. आता सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास तुम्ही जे म्हटलं ना, तर त्याच्या थोड्याशा 2-3 अशा एक सटल डिफरन्सेस आहेत. हां. एक म्हणजे सेल्फ एस्टीम, हां. ज्याला आत्मसन्मान आपण म्हणतो. हां. तर तो म्हणजे काय, तर माझ्या नजरेमध्ये माझी काय किंमत आहे, हं. मी स्वतःकडे कसं बघते. हं. जर माझ्या नजरेमध्ये माझी थोडीशी नकारात्मक इमेज जास्त असेल, हं. तर माझा सेल्फ एस्टीम कमी आहे. हं. मला स्वतःला मी तेवढं वर्थ वाटत नाही. हं. हं. आणि कॉन्फिडन्स जो आहे, कॉन्फिडन्स म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास हा एखाद्या पर्टिक्युलर स्किलमध्ये असू शकतो. हं. की उदाहरणार्थ मी खूप उत्तम पॉवर पॉइंट बनवते, प्रेझेंटेशन्स देते, मला त्याच्यात खूप कॉन्फिडन्स आहे. पण मला स्टेजवर उभं राहून एखादं गाणं म्हणायचं असेल तर अजिबात कॉन्फिडन्स हं. नाही. हं. हं. तेव्हा कॉन्फिडन्स हा स्पेसिफिक असा असू शकतो, त्या हं. स्किल रिलेटेड असू शकतो. हं. हं. परंतु सेल्फ इस्टीम जो त्याचा मूळ आहे कुठलाही, हं. की एखादी गोष्ट मी करू शकेन की नाही, हं. हा जो एक आत्मविश्वास आहे, तो असण्या किंवा नसण्याचं कारण ही माझी स्वतःबद्दलची माझी इमेज काय आहे माझ्या मनात, त्याच्यावर पण अवलंबून असतं. अच्छा. म्हणजे मला माझ्याबद्दल जर असं वाटतं, की नाही बाबा आपल्याला हे नाही जमणार, हं. आपण नाही आहे एवढे लायक, किंवा एवढं नाही मला वाटत वर्थ, तर मग मला कदाचित काही गोष्टी करून बघण्यात देखील विश्वास वाटणार नाही, की मला हां. हे जमेल. हं. हं. पण ठीक आहे ना, मला काय जमेल ते, करून बघूया. हा जो आत्मविश्वास आहे, तो कुठेतरी या सेल्फ इस्टीमशी निगडीत असतो. अच्छा. तेव्हा लो सेल्फ इस्टीम हं. हा एक मेजर गोष्ट आहे ही, ज्यावरती सगळेजण काम करू शकतात. कारण तो नकळतपणे, अनकॉन्शियसली सिन्स चाइल्डहुड जमा होत गेलेला आहे. अच्छा. म्हणजे लहानपणी अशा काही घटना घडल्या असतील, की जिथे आपल्याला एखादी गोष्ट जमली नाहीये, किंवा आपण त्यात अपयशी ठरलोय, तर ते सगळं पुढे येऊ शकतं. हो. त्यामुळे जो आपला तेव्हाचा आत्मविश्वास गेलेला आहे, तो पुढे आतापर्यंत carry होतो. कॅरी होतो. बरोबर, बरोबर. हं. म्हणजे हा जो मी म्हटलं, की लहानपणीपासून जमा होतो, तर प्रत्येक बाळ जन्माला जेव्हा येतं ते तेवढंच रॉ असतं ना. हं. पण त्याला येणारे अनुभव हे त्याची पर्सनॅलिटी शेप करत जातात. अर्थात काही परत बायोलॉजिकल फॅक्टर्स आहे, पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत, ते आहेतच. बरोबर. पण येणारे अनुभव हा पण म्हणजे 50-50% जरी आपण धरलं, तरी येणाऱ्या अनुभवांकडे तुम्ही कसं बघता, हं. तर ते अगदी बालवयात शक्यच नाहीये ना. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ समजा 2 छोटी मुलं असतील एखाद्या हं. आईला, आणि एखादा मुलगा स्पोर्ट्समध्ये चांगला आहे, एखादा मुलगा अभ्यासात चांगला आहे. तर आपण दरवेळेला ना त्या दुसऱ्या मुलाला दुसऱ्या कोणाचा तरी होण्यासारखा आग्रह धरत असतो, की हं. तो दादा बघ कसा आहे, हं. त्याच्यासारखं हो. सो कुठेतरी हे त्या मुलाला कळत जातं, की आपण जसे आहोत तसे कदाचित त्यांना पसंत नाहीये. आणि म्हणून हं. मग कुणासारखं तरी होण्याचा हे लोकं आग्रह धरतात. बरोबर, बरोबर. मग तिथून जी स्वतःबद्दलची एक त्याची इमेज तयार होत जाते ना, की आपण एवढे नाही चांगले, जितके लोकांना म्हणजे जेवढं आपल्याला वाटतंय. कदाचित हं. असं आवडत नाही या लोकांना. हं. आणि मग ती इमेज आपली कॅरी होते. सो दॅट क्रिएट्स अ सेल्फ इस्टीम. हं. लो सेल्फ इस्टीम असतो मग तो, की नाही आम्ही एवढा चांगला, मला नाही जमणार हे. किंवा अगदी क्षुल्लक दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर, म्हणजे मी मुद्दाम घरची आणि पालकांची, मुलांची अशी उदाहरणं हो, देते, हो. की ती पटकन रिलेट होतात. हां. म्हणजे साधं एखाद्या मुलाला हं. त्यांनी समजा बाहेर आणि काही चहा आणून दिला, काही पाणी आणून दिलं आणि पडलं त्याच्या हातून, फुटलं काही. तर "वेंधळ आहेस का रे?" हं. सो आपण त्याच्या एका वर्तनाला धरून त्या पूर्ण मुलाला लेबल केलंय वेंधळा. हं. हं. सो त्याचं एक छोटंसं काम आहे ते, की ते त्याच्या हातनं नाही चांगलं झालं. हं. हं. पण त्या मुलाला लेबल केलं आपण. मग हं. त्याला वाटतं आपण वेंधळे आहोत. सो इन टोटॅलिटी मी वेंधळा आहे. हं. हं. माझ्याकडनं एक छोटंसं काम चुकलं ते नाही. मग हा जो सेल्फ इस्टीम जो आहे तो लो असे होत जातात. हं. हं. म्हणजे माझ्याकडे खूप सुंदर चित्र आहे, की मुलगा बाळ जन्माला आलंय आणि त्याला असे खूप सुंदर पंख आहेत आणि हं. एकीकडनं पालक आणि एकीकडनं टीचर असे कैच्या घेऊन ते कापतायत. ते मला इतकं छान पटतं ना ते, हं. की हं. त्या हं. मुलांचे असे जे आपण त्यांच्या मनात जे स्वतःबद्दलचे येत जातात विचार, हं. त्याला कुठेतरी नकळतच आहे, आणि आई-वडिलांचे इंटेन्शन्स खूप चांगले असतात. हं. हं. पण कुठेतरी त्याचा आउटकम एवढा नाही चांगला आहे जसा यायला हं. पाहिजे. बरोबर, बरोबर. तर तो एक मुद्दा आहे. म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे तुलना. हो. जी तुलना होत असते सतत छोट्या-मोठ्या सतत, सतत. कारणांवरून.
किंवा सहज इतरांबद्दल जे समोर आहे त्याचं कौतुक न होता जे नाहीच आहे त्या गोष्टीचं कौतुक केल्यामुळे नकळतपणे ते प्रश्न निर्माण होतात आणि मग असं वाटत राहतं की अरे मी कदाचित तेवढं चांगला नाहीये किंवा मी कदाचित तेवढी चांगली नाहीये आणि मी खरं तर यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यावेळेला तरी सुद्धा त्यांच्या त्या फुलफिल्ड होत नाहीत इतरांकडूनच्या अपेक्षा. मग त्यांचा तो तिथे सेल्फ कॉन्फिडन्स सेल्फ इस्टीम कमी होत जातो आणि मग स्वतःवरची म्हणजे स्वतःची इमेज जेव्हा अशी नकारात्मक होत जाते मग हळूहळू ते विश्वासात पण जातं ना की आपल्याला हे नाही जमत कारण की आपण वेंधळे आहोत. मग तो कॉन्फिडन्स पण कमी होत जातो. सो या अशा इंटरलिंक गोष्टी आहेत आणि मुळात लहानपणी घडून गेलेलं त्यानंतर आपण कितीतरी मोठे होतो, एक्सपिरियन्सेस वाढतात, ग्रो होतो, त्यानंतर त्या गोष्टी खरं तशा राहणाऱ्या नसतात. किती स्वाभाविक आहे विचार केला तर, पण तरी सुद्धा आपण तिथेच अडकलेलो असतो. जसं की ते छोटा हत्ती त्याला त्या याला बांधून ठेवतात आणि तो मोठा झाला तरी त्याला असं वाटतं की हे साखळदंड आपण तोडूच नाही शकणार आहे. सो तशा पद्धतीची ती मेंटॅलिटी सायकोलॉजी आपली तशी होऊन जाते. अगदी करेक्ट आहे. बॉडी शेमिंग मुळे सुद्धा कॉन्फिडन्स लो असतो. बऱ्याचदा मी हाऊस वाईफ आहे, मी काहीही करत नाही, मी फक्त घरात असते किंवा असंख्य कारणं आहेत. कुठेतरी मी एखादी गोष्ट केलेली असते त्यात मला अपयश आलेलं असतं, म्हणजे मी एखादा बिझनेस सुरू केलाय आणि त्यात अपयश आलेलं आहे, त्यामुळे सुद्धा आपला कॉन्फिडन्स जाऊ शकतो. तर यावर तुम्ही कोपअप करण्यासाठी काय सांगाल? आता येणारा अनुभव आणि त्याच्याकडे आपण कसं बघतो हा जो मेन एक आपला आहे सगळ्या बाबतीमध्ये तो पुन्हा इथे येतो की तुम्ही बॉडी शेमिंगचं उदाहरण घेतलं. आपल्याकडे सोसायटीनीच हे नॉर्म्स निर्माण केलेले आहेत आणि सौंदर्याचे नॉर्म्स हे पुरुषापेक्षा स्त्रीला जास्त लागू होतात. म्हणजे तुम्ही छोटंसं उदाहरण बघा की जेव्हा एखाद्याचं लग्न जमतं, जर तुमच्या ओळखीची ती मुलगी असेल जिचं लग्न जमलंय, तुम्ही विचारता मुलगा काय करतो, आणि जर मुलाचं लग्न जमलं असेल तर मुलगी कशी आहे विचारता. हा खूप फरक आहे की मुलगी कशी आहे दिसण्यामध्ये आणि मुलगा काय करतो, त्याच्यामुळे त्याचं कर्तृत्व आणि हिचं दिसणं हेच आपल्या डोक्यात फिट आहे. आणि मग ती गोरी, सुंदर, उंच, बारीक फीचर्स हे जर नॉर्म्स सोसायटीनेच ठरवलेले आहेत सो कॉल्ड, तसं नसेल तर मग आपण चांगलं नाही. कारण की ते खूप बोलल्या जातं. म्हणजे मला आठवतं लहानपणी देखील आमच्या सोबत जर म्हणजे आमची अशी नातेवाईक कोणी जी माझी बहीण होती की ती खूप सुंदर दिसायला, आणि मग जर नुसतं असं म्हटलं की अगं ही किती छान दिसते, हे तिला जरी म्हटलं तरी त्याचा असा अर्थ मी घ्यायचे की अरे मी चांगली दिसत नाही. तेव्हा आपण पुन्हा हवे तसे अर्थ आपल्याला काढतच जातो आणि मग आपल्याविषयी तो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतच जातो. म्हणजे माझ्याही बाबतीमध्ये माझ्या दोन्ही भाऊ आणि माझी बहीण हे डॉक्टर आणि मी मेडिकलकडे नाही गेली, तेव्हा तो एक प्रश्न की अरे तुला नाही मिळाली का मेडिकलला, हा जो प्रश्न एक विचारला जायचा त्यानेही त्रास व्हायचा. म्हणजे आपण कुठेतरी जसे आहोत तसेच जगाला समाजाला मान्य नाही, हा जो एक त्रास आहे ना तोच बॉडी शेमिंगचा आहे. आणि हे बुलिंग मध्ये पण असतं. म्हणजे कदाचित आपल्या स्कूलमध्ये एवढं नसणार इकडे, म्हणजे नाही अजून एवढं, पण परदेशांमध्ये जे शाळांमध्ये किंवा या छोट्या लेवलला जे बुलिंग चालतं त्याचं पण कारण तेच आहे की ते जे मुलं आहेत विक्टिम्स त्या बुलीजचे, त्यांच्या पर्सनॅलिटीज अत्यंत म्हणजे फार प्रॉब्लेम्स आहेत त्यांना पुढे जाऊन. तर ते म्हणजे आपण जाड आहोत, सुंदर नाही, अभ्यासात चांगले नाही, आणि समजा एखाद्या व्यक्तीला गाणं येत नाही, स्पोर्ट्स येत नाही, अभ्यास येत नाही, पण तो खूप मनमिळाऊ आहे, काय हरकत आहे मग. पण नाही, आपल्याला त्याला काहीतरी यायलाच पाहिजे, कशात तरी त्यांनी अव्वल असलं पाहिजे. आपले खूप स्ट्रिंजंट असे सोसायटीने बनवून ठेवले असल्यामुळे मग आपण त्याला कम्पेअर करतो. म्हणजे इतर लोक आपली तुलना करतातच दुसऱ्यांसोबत, पण आपण स्वतःचीही तुलना दुसऱ्यांसोबत करतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण जगाकडे आपल्या नजरेने बघतो, म्हणजे आपल्याला हवे तसे अर्थ आपण लावतो आणि स्वतःकडे जगाच्या नजरेने बघतो. खरंय, आपण थोडस स्वतःच्या बाबतीत दया दाखवायला हवी, प्रेम करायला हवं, हे फार इम्पॉर्टंट आहे. पूर्वी मी एक वनश्री पांडे बरोबर व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये स्वतःवर प्रेम कसं करावं याबद्दल आम्ही बोललो होतो. पण लोकांच्या जजमेंटल नजरा किंवा त्यांचे प्रश्न, ते ज्या पद्धतीनं जज करतात किंवा कॉमेंट्स, यामुळे आपण सेल्फ डाऊट घेतो. तर ह्याचा जर परिणाम होत असेल सातत्यानं, तर त्याला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे, कसं त्याला तरी सुद्धा आपला कॉन्फिडन्स ढळू न देता आपण कसं उभं राहिलं पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं कॉर्पोरेट मध्ये म्हणा किंवा आणखीन कुठेही अन्यथा, आता जे मला उदाहरणं माहिती ते मी बोलते,
पण असं सगळीकडे ना या कॉमेंट्सचा, जजमेंट्सचा आपल्याला भयंकर त्रास होतो आणि आपल्या कामावर परिणाम होतो. आपण आपल्या कॅलिबरवर क्वेश्चन करतो. तर हे न करता आपला सेल्फ एस्टीम जपून ठेवणं, आपला कॉन्फिडन्स जपून ठेवणं, त्यासाठी काय करायला हवं? आता आम्हाला सोल्युशन हवंय. ह्याच्यामध्ये मला एक ना आता एक ऑस्कर वाईल्डचं खूप छान वाक्य आहे की इफ यू वॉन्ट लॉंग लास्टिंग रोमॅन्टिसिझम लव्ह युअर सेल्फ. मला इतकं आवडतं ते की खरंच मी स्वतःवरच प्रेम करा ना, तुमचा स्वतःचाच आहे तो छान. तर ते पहिली गोष्ट आहे की यू हॅव टू स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतःवरच प्रेम करत नाही आणि तरी जगाने तुमच्यावर प्रेम करावं अशी तुमची अपेक्षा आहे. करेक्ट. तर तसं कसं होईल ना की जी गोष्ट तुम्हालाच नाही आवडत ती लोकांना का आवडावी? बरोबर. त्यामुळे आधी आपल्याला आवडायला पाहिजे. आधी आपण आपलं कौतुक करायलाच हवं. तर हे पण म्हणजे मी पण स्वतः खूप इव्हॉल्व्ह झाली हे सायकोलॉजी शिकल्यानंतर. तर हा पण एक मेजर फॅक्टर आहे की यू स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ. यू हॅव टू एक्सेप्ट युअर सेल्फ. तुम्ही बॉडी शेमिंगचा उल्लेख केला तर कोणीतरी जग तुम्हाला लठ्ठ म्हणते, तर तुम्ही जगाला बारीक दिसण्यासाठी बारीक होऊ नका, तुम्ही हेल्दी राहण्यासाठी बारीक व्हा. करेक्ट. तुम्ही सावळे आहात का गोरे आहात हे मॅटर नाही करत. बरोबर. तर तुम्ही तुमचं लोकांसोबत कसे वागता, तुम्ही लोक किती जोडले आहेत ते महत्वाचं आहे. तेव्हा बॉडी शेमिंग लोकांचं जे आहे ते किंवा तुमच्या बाबतीमध्ये या तुमच्या स्पेशली या वर्ल्डमध्ये ट्रोलिंग हा प्रकार प्रचंड चालतो. तेव्हा ते किती मनावर घ्यायचं, कारण की ती लोकांनी बसल्या बसल्या केलेली कमेंट आहे काहीही विचार न करता. त्याच्या मागचे मेहनत, त्या व्यक्तीची जी काही त्याचे एफर्ट जे त्यांनी टाकलेले आहे त्याचं काहीच त्यांना देणं घेणं नसतं किंवा ती व्यक्ती कुठल्या याच्यातून जाते त्यांना काही नसतं. लोक सहजगत्या असं कमेंट पास करून देतात. तेव्हा आपण त्या कमेंटला किती पर्सनली घ्यायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणूनच की जिथे तो सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ इस्टीम जो डीप रुटेड असा स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्हाला या छोट्या मोठ्या गोष्टी हलवत नाहीत. बरोबर. पण तो जर खूप शेकी तसाच असेल उथळ, म्हणजे अगदी वरवर असेल असा आणलेला, तर मग तो छोट्या छोट्या गोष्टींनी पण हलतो. बरोबर. बरोबर. म्हणजे आपण कुठलंही काम करत असू, सपोज तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्ही घरासाठी काम करत, तो तर म्हणजे थँकलेस जॉब आहे तुमच्यासाठी. पण तुम्ही स्वतःला असं म्हणायला हवं की एक्झॅक्टली मी यामध्ये बेस्ट आहे आणि म्हणून मी हे करते. किंवा कुठलाही बिझनेस असेल तुमचा किंवा कुठेही तुम्ही जॉब करत असाल, आमच्यासारख्या क्षेत्रामध्ये काही मुली असतील, मॉडेलिंग करत असतील, तरी सुद्धा मी माझं 100% देते. मला माहिती आहे की आणि रोज मी शिकण्याची इच्छा ठेवते. मला रोज ग्रो व्हायचं आहे आणि मला रोज गोष्टी शिकायच्या आहेत. ह्यानी मी आज मला ही गोष्ट जमली नाही म्हणजे मला ते आयुष्यभर जमणार नाही असं नाही. ती मला पुढे जाऊन कधीतरी जमणार आहे आणि ती जमावी यासाठी पण एक कॉन्फिडन्स लागतो. कारण नवीन शिकण्यासाठी सुद्धा आपल्याला आत्मविश्वास हवा असतो. आणि तुम्ही म्हणालात तसं की तो आधी स्वतःवर प्रेम केलं आणि आपण आपल्या गोष्टी जपायला शिकलं तर आपल्याला इतर लोक मदत करणार आहे. बरोबर. बरोबर ना. आणि बऱ्याच आपल्याला असंही जाणवतं की जे मागच्या वेळेला आपण डिस्कस केलं की गरोदरपणामध्ये किंवा बाळ झाल्यानंतर त्या आईला ब्रेक घ्यावा लागतो. जी वर्किंग वुमेन असेल तिला ब्रेक येतो. ती त्या एका डिप्रेशन मधून जात असते बऱ्याचदा, म्हणजे बऱ्याच महिलांचं असं होतं. आणि त्यानंतर पुन्हा काम सुरू करायचं असतं. म्हणजे या मोठ्या बदलानंतर, घडामोडीनंतर परत कामही सुरू करायचं. आणि त्यावेळेला अक्षरशः कॉन्फिडन्स केलेला असतो. कारण जे पूर्वी मी काम करायचे तेच मी आता करू शकेन का असा प्रश्न येतो. किंवा मी तशी दिसत नव्हते आणि आता मी आता वेगळीच दिसते आहे. तर या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं की हा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. सेल्फ, याच्याच पुढे असं मला म्हणायचंय की सेल्फ आयडेंटिटी आपली, ह्यावर क्लॅरिटी येण्यासाठी किंवा माझ्यामध्ये तो आत्मविश्वास असायला हवा. मला कळतंय की आज मी हे करू शकत नाही, याचं कारण काय की माझा कॉन्फिडन्स कमी आहे. मला येतंय सगळं पण कॉन्फिडन्स कमी. तर ही क्लॅरिटी येण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी सेल्फ टॉक किंवा अशा काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत का आणि त्या कशा? आता यामध्ये तुम्ही जो उल्लेख केला ना की आपला कॉन्फिडन्स कदाचित नंतर काही कारणाने कमी झालेला आहे, तो त्याचं कारणच ते आहे. म्हणजे की आपल्याला काही घटना आपल्या आयुष्यात घडतात, मग त्या अगदी बालपणी घडलेल्या असतील, त्यांनीही जो एक सेल्फ इस्टीम कमी झाला आहे किंवा आता काही बाबतीत कॉन्फिडन्स वाटत नाही. मुलं झाल्यानंतर मग त्या क्षेत्रात आपण काम करू शकू का, आपण 1-2 वर्ष थोडं एक बॅकसीट घेतलेली आहे. तर या सगळ्याकडे ना तुम्ही कसं बघता हे महत्वाचं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखाद्या हाऊसवाईफचा तुम्ही उल्लेख केला, तर त्यांना जर तुम्ही विचारलं की काय करता, तर मी घरीच असते असं सांगताना पण त्यांच्या स्वरात अपराधी भावना असते. तेव्हा आपणच आपल्याला कमी लेखतोय कुठेतरी.
आणि जसं मी म्हटलं की मी माझ्यावरच प्रेम करत नाही, पण लोकांनी प्रेम करावं अशी इच्छा बाळगते. मग माझं मी जे काही काम करते आहे त्यालाच माझ्या मते काही किंमत नाही, आणि तरी लोकांनी त्याला खूप किंमत द्यावी असं मला वाटतंय. हे कुठेतरी गणित जुळत नाही. तेव्हा सुरुवात तुम्हाला स्वतःपासून करायला लागते की मी जे करते आहे ते महत्वाचं आहे. माझा रोल घरामध्ये, तुम्हाला विचारलं कोणी की तुम्ही काय करता, तर मी घर सांभाळते, मी गृहलक्ष्मी आहे, माझ्यामुळे घर सगळं चालतं आहे, सगळ्यांना मी सांभाळ. काहीतरी तुम्ही स्वतःला पण एक तो मोठे म्हणजे काहीतरी व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि या याच्यातनं ती जी आपली हळूहळू आयडेंटिटी आपण डेव्हलप करत जातो स्वतःची, तर तीही त्याच्याचमुळे तशी येत जाते, कारण की तुम्ही त्या घटनेकडे बघता कसे. बरोबर. आणि तुम्हाला असं जर वाटत असेल की जगाने आपल्याला असं म्हणून बघावं, तर तुम्हाला तसं दाखवावं लागेल. बरोबर. तरच ते जग बघणार आहे तुमच्याकडे. बरोबर. तेव्हा सगळ्यात पहिले सेल्फ आयडेंटिटीची क्लॅरिटी येण्यासाठी तुम्ही स्वतःमधले सगळे स्ट्रेंथ्स लिहून काढा. मग स्ट्रेंथ्स कुठले असतील, तर मला लहान मुलांना पटकन आपलंसं करून घेता येतं इथपासून असतील, त्याला आपण अशा म्हणजे त्यांना आपल्याला ते शुल्लक वाटतं आणि काहीतरी बाहेर जाऊन नोकरी करणं, पैसे कमावणं हेच महत्वाचं वाटतं, किंवा त्यालाच खूप म्हणजे वेटेज आहे आपल्या नजरेतून असं वाटतं. पण माझ्या घरात कुणाशी वाद होत नाही, मी माझ्या सासू सासऱ्यांची छान काळजी घेते, माझं ऑफिसमध्ये सगळ्यांसोबत पटतं, किंवा मी पैसे वाचवते. एक्झॅक्टली, खूप खूप महत्वाचं आहे ते पण. आणि मी माणसं खूप जोडलेली आहेत, माझा एक्झिस्टन्स आज घरात खूप महत्वाचा आहे, मी प्रेमळ आहे. अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या स्ट्रेंथ म्हणून लिहू शकता. थोडक्यात एम्पथी, स्वतःबद्दल स्वतःवरचं प्रेम, स्वतःला समजून घ्या. आणि मग त्या तुम्ही स्ट्रेंथ्स लिहून काढा, आपल्या विकनेसेस लिहून काढा, आणि मग त्याच्यावर आपल्याला काय करता येईल. जे विकनेसेस ऑफकोर्स ते काही दुर्गुण नाही आहेत, काहीतरी कमी आहे ते आपण करू की चांगलं, आणि करता येतच ते. तर सगळ्या स्ट्रेंथ्स लिहा, त्याच्यावर एम्फसाइज करा, महत्व द्या त्याला, आणि त्याला महत्व दिल्यावर तुम्हाला कळेल की अरे हा, आपण बरंच काही करतो की, म्हणजे आपण बरंच चांगले आहोत. पण हे असं डिस्कशन मधून सुद्धा बऱ्याचदा निघतं, हो मी खरं तर खूप काही काही करते. म्हणजे तुम्हाला असा अनुभव आला असेल कदाचित की तुम्ही जर का कोणाला म्हटलं की डोळे छान आहेत, हो असं विचारतात त्या, म्हणजे त्यांना पण ते असं आपल्याला कोणी अप्रिशिएट केलंय, म्हणजे अप्रिसिएशन घेता देखील येत नाही. मला अजूनपर्यंत घेता येत नाही, खरंच आहे. आणि ही अगदी मला खूप जण येऊन बोलतात, कधी मी गेले मॉलमध्ये, कोणी मला ओळखलं आणि सांगितलं तर मला नाही घेता येत. सो खरंच हे वर्क करायला हवं. आणि त्यांनी मला असं वाटतं की खूपसा फरक पडतो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आणि सगळ्याच गोष्टींमध्ये. म्हणजे अगदी साधं तुम्ही कोणाला म्हटलं ना की अगं ड्रेस छान आहे, तुम्ही नाही गो जुन्या साडीचा शिवलाय, असं पण म्हणजे तो ते पण ऍक्सेप्ट असं नसतं आपल्याला, की त्याच्यात काहीतरी एक आपण काढतोच. किंवा आपण ओव्हर कॉन्फिडन्स कडे झुकू नये म्हणून तो एक अंडर कॉन्फिडन्स असतो, तो सुद्धा त्यामुळे असतो. एक ना म्हणजे आपण मागच्या वेळेला जे थोडंसं इमोशनचं बोललो, आणि याच्यात मला एक खूप छान संकल्पना आठवली, डॉक्टर आनंद आडकर्णी दिली. त्यांनी सांगितलं की भावनांची इमारत असते, आणि बेसमेंटला हे छान सगळं प्रेम, आनंद, यश हे सगळं आहे, आणि मग तिसऱ्या मजल्यावर थोडंसं हुरहुर, खंत किंवा असं जरा चिडचिड, आणि मग 6व्या मजल्यावर संताप, क्रोध, गिल्ट, आणि बेसमेंट मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स हे असं जातं. की सो आपल्याला जितका होईल तितका प्रयत्न आपण छान ग्राउंड फ्लोअरला राहण्याचा करायचा. आणि आपण माणूस आहे, संत नाही, त्याच्यामुळे कधीतरी तिसऱ्या मजल्यावर जाऊ, 6व्याला हात पण लावून येऊ, पण पुन्हा तिसऱ्यावरून पुन्हा खाली येऊ, खाली बेसमेंटला जाणार नाही याची काळजी घेऊ. तर हा खूप बॅलन्स छान साधता आला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःकडे अत्यंत तिरहाईत नजलेनी जेव्हा बघाल, तेव्हा आपले जे काही स्ट्रेंथ म्हणते मी, ते आपल्याला नव्यानं उमजतात. बरोबर. आणि जे काही आपल्यात वाटतं की इथे सुधारण्याची संधी आहे, ते डिनाय न करता त्याच्यावर ऍक्सेप्ट करून मान्य करणं. ते समजा म्हटलं की अगं किती चिडतेस, तर ह्याच्यावरचं आपलं उत्तर म्हणजे तू नाही चिडत का, हे जे उत्तर आहे यामध्ये स्वतःचं आपण म्हणजे स्वतःचं आपण ते डिनाय केलंय की हो मी चिडते, पण तू नाही चिडत का, मी पण चिडते, पण तू जास्त चिडते जर असं कोणी सांगत असेल तर एकदा विचार करायला पाहिजे त्याच्यावर. व्हेरी गुड. खूप खूप छान वाटलं, खूप मस्त पद्धतीनं समजावून सांगितलं. आपल्या सुद्धा या गप्पा ऐकल्यानंतर किंवा तुम्ही आता जे इतकं छान छान सांगितलंय ते ऐकल्यानंतर कृतीत यायला जरी वेळ लागलं तरी
पुन्हा पुन्हा जर का तुम्हाला ते रिमाइंड करायचं असेल तर यांच्या चॅनेलवर जा. खूप डिटेलमध्ये सगळ्या कॉन्सेप्ट समजून सांगितल्या. कधी आपल्याला असं वाटलं लो फील होतंय किंवा कधी असं वाटलं की मला थोडंसं प्रश्न पडलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळावी, तर डॉक्टर अनुराधा हरकरे यांचं चॅनल आहे सायकोलॉजी संडेज. त्यामध्ये त्यांनी अगदी डिटेलमध्ये सगळ्या कॉन्सेप्ट समजून सांगितल्यात, कारण मी पण त्या ऐकत असते आणि मला खूप हेल्प होते. तर तुम्ही तिथे जाऊन त्या ऐकू शकता. धन्यवाद, खूप छान वाटलं आणि आता भेटूया पुढच्या आठवड्यात.